नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. गडिंग्लज तहसील कार्यालय परिसरात खासगी एजंट बसवून नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत आज माहिती अधिकार फेडरेशनच्या वतीनं अनोखं भीक मागो आंदोलन करण्यात आलं. तहसील व उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन जोरदार घोषणाबाजीसह पार पडलं. फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं की शासनानं नागरिकांसाठी विविध योजना, प्रमाणपत्र व सेवा उपलब्ध करून दिल्या, मात्र तहसील कार्यालयात काही खासगी एजंट बसून नागरिकांना लुबाडत आहेत. या विरोधात अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. या आंदोलनावेळी फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी हातात ताट घेऊन व प्रतिकात्मक भीक मागून प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं. प्रशासनाने तात्काळ हे एजंट हटवून थेट नागरिकांना सेवा देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली. तहसील व उपविभागीय अधिकारी यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं. जर तातडीनं कारवाई न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संपर्क प्रमुख विनायक यादव यांनी दिलाय. उपविभागीय अधिकारी यांचं कार्यालय समोर भीक मागो आंदोलन करण्यात आलं. सदर आंदोलन करून ईश्वर घाळी यांनी ₹32 जमा झालेली रक्कम तहसीलदार यांना चलन ऑनलाईन भरली व दोषींवर कारवाई करून लेखी अहवाल सादर करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी यांनी निवासी नायब तहसीलदार यांना दिले. सदर आंदोलनस्थळी जिल्हाध्यक्ष शरद पवार, जिल्हा संपर्क प्रमुख विनायक यादव, उपजिल्हाध्यक्ष गुंडोपंत सुतार, गडिंग्लज तालुका अध्यक्ष ईश्वर घाळी, सचिन पाटील, विजय कोरवी, विजय पन्हाळकर, जगदीश गुरव, दिगंबर विटेकरी, महादेव नाईक, अंकुश लोहार, अर्जुन नाईक, स्वप्नील कुलकर्णी, बाळू कोणकेरी इत्यादी माहिती अधिकार कार्यकर्ते उपस्थित होते. लेखी अहवाल न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.